नमस्कार मित्रांनो, जनरल नॉलेजचा 15वा प्रश्न आपल्याला आज समोर मांडणार आहे. मोबाईलचा शोध कोणी लावला? हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो. प्रत्येक व्यक्ती, घरातले 4 असतील तर चौघांचे 4 मोबाईल असतात. प्रत्येकामध्ये 2-2 सिम कार्ड असतात. अगदी गरीबातला गरीब, अगदी भिकाऱ्याकडे सुद्धा मोबाईल आपल्याला दिसून येतो. ह्या मोबाईलचा शोध लावला कोणी? कोणी या जगावर एवढे उपकार केले? तर मार्टिन कपूर या अमेरिकन अभियंत्याने याचा शोध लावलेला आहे. हा मार्टिन लुथर मोटोरोलाचा संशोधक होता आणि कार्यकारीही होता. 3 एप्रिल 1973 रोजी न्यूयॉर्क शहरामध्ये हँडसेट सेल्युलर फोनवरून त्याने पहिला फोन केला. 3 एप्रिल 1973, म्हणजे पहिल्यांदा मोबाईलवरून माणूस दुसऱ्या माणसाशी बोलला. आता तो जो त्यावेळेचा फोन होता, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरेचसे बदल होत गेले. मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन झालं आणि 1980 मध्ये मोबाईल सार्वजनिकरित्या म्हणजे वापरायला सुरुवात झाली. हळूहळू त्याच्यात अनेक बदल घडत गेले. रेकॉर्डिंग, मेसेज, मोबाईल, बँकिंगचे सगळे, म्हणजे मोबाईल हल्ली काही काम करत नाही असं नाही, सगळीच कामं तो करतो. 1993 मध्ये IBM कंपनीने सायमन नावाचा पहिला म्हणजे स्क्रीन टच फोन बाजारामध्ये आणला आणि भारतातला पहिला फोन जो आहे तो पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी त्यावेळेचे टेलिकॉम मिनिस्टर सुखराम यांना 31 जुलै 1995 रोजी कलकत्त्याहून दिल्लीला फोन केला आणि आपल्या भारतामध्ये मोबाईलचं युग सुरू झालं.